तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन वैद्य आपल्याला स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोत फिरायला आणि अशा ठिकाणी फिरायला चाललोत ना, ते ठिकाण एकदम भारी आहे आणि इथे पूर्ण रिलॅक्स फील होणार आहे आम्हाला. आणि आमचा खूप टाईमनंतर आमचा प्लॅन झाला फिरायला जायचा. तर आपले मित्र येत आहेत आपल्याला न्यायला आणि मग ते आले की आपण निघू. आणि ते ठिकाण कुठलं असेल ना, ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कळून जाईल. पण त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तर मग चला जाऊया. तर आता आपले सगळे मित्र आलेले आहेत आणि आपण आता फिरायचा प्लॅन चालला आहे. आपला उद्देश आहे, प्रसाद आहे, सर्वेश आणि दत्ता. तर मित्रांनो, आता आम्ही निघतो जायला आणि ते ठिकाण आहे ना, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल कुठे चालू. तर चला मग मित्रांनो, निघालो आपण फिरायला आणि चला गाडीला फुलकल होईल मला. आता आम्ही पेट्रोल पंपावर आलो आणि पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल फुल करतोय. गाड्या आपल्या लागलेल्या आहेत. आता कॅशियर आपला सिद्ध्या आहे. तर सिद्ध्या जेवढं भरेल तेवढं भरेल. 50. तर प्रसाद, तू व्हिडिओ करत नाही का? कधी सुरुवात करणार तू? तर आपला मित्र प्रसाद पण आहे, त्याचा PNP लाईफस्टाईल चॅनल आहे. तर तो पण व्हिडिओ बनवणार आहे, त्याची पण व्हिडिओ येईल. हां, तो मुरुडला गेला व्हिडिओ चालू करणार आहे. तर त्याची पण तुम्ही व्हिडिओ बघा. आपला तो लाव जरा लाव किती राहिले? 250. तर ही गाडीमध्ये काही 100चं पेट्रोल पास होईल आपल्याला. जास्त गरज नाही. आता मी नांदगावला आलो. नांदगाव आलेलो. पुढे पुढे चाललो आहे. वातावरण थंड झालं आहे. कुठं काढले आता आम्ही पोचलो मुरुडमध्ये आणि मुरुडमध्ये नाश्ता करणार आहोत. तर नाश्ता करायसाठी आलो. तर बघूया काय काय भेटतं आपल्याला इथे जाऊन नाश्ता करूया आपण. काय घ्यायचं रे? बघा तुम्हाला आवडते इडली, मेंदू वडा. काय पाहिजे? मी मेंदू वडा सांगते 2. तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे? काही चालतंय. इडली काय मेंदू वडा घ्यायचा? हां हां, हे नाही काय इडली आहे, मेंदू वडा, पोहा, शिरा, उपमा, साबुदाणा. मला एक मिक्स द्या. काय? मेंदू वडा, इडली. हां, मला पण मिक्स द्या. 2 मिक्स द्या. तुला 3 मिक्स द्या. तुला काय? चालेल, मिक्स चालेल. तुला मिक्स काय? 4 आणि मेंदू वडा काय? 5 द्या. आणि तुला काय पाहिजे? 5 मिक्स द्या आणि एक फक्त मेंदू वडा द्या. तर आम्ही प्लॅन केला की मेंदू वडा आणि इडली मिक्स खातोय आणि प्रसाद एकटा इडली खाणार आहे. कुठे पोचले? काय बोलतो सुरेश? मस्त. मस्त आहे. मित्रांनो, आपण आता मुरुडमध्ये आलो ना, ते गीत नाश्ता सेंटर आहे. एंट्रीमध्येच आहे मुरुडला. तर तुम्ही पण इथे येऊन खाऊ शकता. घरगुती एकदम नाश्ता आहे पूर्ण. तर आम्ही पण मागवलं आहे. आता तर आम्ही पण खातो आहे. दत्तानी टेस्ट करून बघितलं आहे, तर भारी आहे. आता इथे नाश्ता करूया. नाश्ता करून आपण जाऊया पुढे मुरुडला आणि मुरुडला जाऊन तिथून आपल्याला बोटीनी पलीकडे जायचं आहे. सर्वेश, काय बोलतोस? टेस्ट त्याने पण खाल्ले आहे. तिथं काय? तुमचं नाव काय? मनीष विठोबा. तुम्ही इकडले मुरुडचे का प्रॉपर? नाही, मुंबईचा. मुंबईचे आहे का? ही बायको माझी इकडची. अच्छा, किती वर्ष झाल्या तुम्ही चालू केला बिझनेस? 2.5. आणि इथे शनिवार गर्दी असते का? ऑल गर्दी असते? नाही, आम्ही 12 महिने चालू ठेवतो. 12 महिने चालू असतं का? गर्दी असो नसो. आणि आपल्याकडे काय काय भेटतो वस्तू आपल्याकडे खायला? इडली, मेंदू वडा, पोहे, जिरा, उपमा. आणि इकडे यायचं तर कसं यायला लागेल? इकडे जर यायचं असेल तर कसं यायला लागेल? 50 किलोमीटर आहे अलिबागवरून. हा कुठला आहे? त्याचं नाव काय मुरुडचं? हनु मारुती नाका. मारुती नाका.
तर मित्रांनो मारुती नाका आहे ना मुरुडचा, तिथे तुम्हाला यायला लागेल आणि त्या समोरच गीत नाश्ता सेंटर म्हणून आहे, तिकडे तुम्हाला हे समोर शॉप दिसेल. तर तुम्ही पण येऊन विजिट करू शकता. आता मी पण खाऊन बघतोय टेस्ट कशी आहे ती. का जायचं होतं म्हणून जागा होता. 4-5 जागा चांगलं मस्त टेस्ट. ही मुरुड जंजिरा आहे ना किल्ला, तिथे उभे आहोत. आमच्या पाठीमागे जो किल्ला दिसतोय ना तो जंजिरा किल्ला आहे. म्हणजे आता आहे ना महाराजांनी एवढे किल्ले जिंकलेत, तर त्यामध्ये असा एक किल्ला होता जंजिरा, तो त्यांना काही जिंकता नाही आला. तर तुम्हाला दाखवतो व्ह्यू. समोर दिसतोय ना तो जंजिरा मुरुड जंजिरा किल्ला आहे आणि हे पूर्ण साईडनी पूर्ण समुद्र आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये असलेला किल्ला आहे आणि त्याचं जे साईडचं त्याचं पूर्ण तटबंदी आहे ना ते एकदम मजबूत आहे. म्हणजे अजून पण तो तेव्हा होता ना त्यासारखा दिसतो अजून पण. आता हा आम्ही इकडला व्ह्यू आहे पूर्ण. आम्ही थांबलो रेससाठी कारण सौरभ येतो आमचा अजून, सौरभ पाठी आलेला ना, त्यामुळे सौरभ आला की मग आम्ही इथून निघू. तर मित्रांनो आता आम्ही जी दिघी क्वीन आहे म्हणजे आगरतांडा जेटीवर आहोत आणि इथून आम्ही आता ही मोठी बोट आहे ना ती पकडतोय आणि ह्याच्यामध्ये आपल्या आहेत ना बाईक ठेवल्या आहेत आणि इथं आम्ही पलीकडे जाणार आहोत. पलीकडे म्हणजे कुठे तर दिघीला आम्ही जाऊ. आता ही जी बोट आहे ना मोठी जेटी ही 11 वाजता सुटणार आहे. तर ते ये आला शिमी पाठव ना काय सिमेंट साईडला पूर्ण समुद्र आहे आणि काय भारी सुंदर व्ह्यू आहे. पाठी पूर्ण समुद्र आहे. आणि या साईडला आपले मित्र आहेत. नमस्कार. सध्या तर मित्रांनो आता आपली बोट आहे ती निघालेली आहे आणि आता आपण इथून वे टू भूर जाऊया. म्हणजे कुठं पलीकडे दिघीला. तर काय आजची होतं आपलं नियोजन काय आहे सांग. नियोजन तर आता पहिल्या दिघीला जाणार, दिघीनंतर बघू आपण दिव्यागरला जायचं आहे गणपती बघायला. आता जायचं नाही तर मग आम्ही येताना जाऊ, पण प्लॅन होईल तसं बघू. तिकडे गेल्यानंतर बघू. तर मित्रांनो सुटली आहे आपली बोट. गाडी बिडी पडत नाही, गाडी नाही पडणार. मित्रांनो आता आपली बोट सुटलेली आहे आणि बाईकला पूर्ण पाणी आहे आणि एन्जॉयमेंट करणार आपण आता फुल एन्जॉय. काय व्ह्यू आहे बघा तुम्ही, एकदम सुंदर भारी व्ह्यू आहे. काय बोलतो भारी, एकदम मस्त. तर आता आम्ही दिवेघरला आलो आहे. दिवेघरला सुवर्ण गणेश मंदिर आहे, तिकडे आता आलेलो आहोत. नाही इथून काढतो बाहेरून. तर आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरून पण व्हिडिओ बघूया. बाहेरचा एरिया ते पार्टी दिसते ना ते मंदिर आहे. हे बघ मग दाखवतो बाहेरूनच. मंदिर बघू शकता बाहेरून आणि आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरून तुम्हाला दाखवला मी. आता आम्ही कोंडिवली बीचला आलो आहोत श्रीवर्धनमध्ये. तर हा पाठीमागे इथे रूम्स आहे, कॉटेज आहे आणि या साईडला इथे पूर्ण बीच आहे बघू शकता. म्हणजे फ्रंटला बीच आहे आणि बॅक साईडला हे कॉटेज रूम्स आहेत. आता आम्ही रूम्सचं बघतोय की रूम कुठे भेटते आम्हाला. तर मित्रांनो आम्ही रूम बघितलेली आहे आणि आता आमची राहायची सोय झालेली आहे. तर कोंडिवली बीच इथे श्री गणेश कृपा हे कॉटेज आहे, पाठीमागे तुम्ही बघू शकता. तिथं मी राहायला आलो. आपण दाखवतो रूम कशी आहे ती. आपले मित्र बघा असे उभे आहेत वरती. मग रूम दाखवतो. इथून एंट्री आहे.
ही रूम आहे बघा, ही रूम आहे मस्त की बेड बीड सगळं आहे. आणि या साईडला बाथरूम पण बघूया. आता बाथरूममध्ये कुठे माणूस गेला, आपला मित्र गेला. हा दाखवतो मग गॅलरी. बघा ही गॅलरी आहे पूर्ण इथे बसायला. आणि समोर बघा, समोर बीच व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे समोरचा. मित्रांनो आज मजा येणार आहे आपल्याला आणि तुम्ही पण व्हिडिओ बघत राहा. आणि आजची व्हिडिओ आपण संपूया इथे आणि पुढला भाग पुढल्या व्हिडिओमध्ये नक्की येणार आहे. तर ते पण चला